प्रशांत कोरेटकरांचा निर्णय आता कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये होणार असल्याचं समोर येत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्याही बघू शकतो। प्रशांत कोरेटकर संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। प्रशांत कोरेटकरांचा जो निर्णय आहे तो कोल्हापूर सत्र न्यायालयातच होणार आहे। सध्या सुनावणी पार पडते आहे आणि हा महत्त्वाचा निकाल आपण बघू शकतोय। प्रशांत कोरेटकरच्या जामिनावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार असल्याचं समजतंय। तर राज्य सरकारची बाजू ऐकून घ्या असे आता निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। मुंबई हायकोर्टाने कोल्हापूर सत्र न्यायालयाला या संदर्भातले हे निर्देश दिलेत। कोरेटकर यांना दिलेला अंतरिम दिलासा आज संपतोय। आज नेमका काय निर्णय होतो हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। प्रशांत कोरेटकरांचा निर्णय कोल्हापूर सत्र न्यायालयातच आता होणार अशी माहिती समोर येते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण बघतोय महत्त्वाची ही सुनावणी, महत्त्वाचा निर्णय आपण बघू शकतोय। काय नेमकं घडतंय सुनावणी दरम्यान? गौरी, बरोबर आहे। प्रशांत कोरेटकर यानं खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक आणि वादग्रस्त विधान केलं होतं। त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल देखील, संभाजी महाराज यांच्याबद्दल देखील त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। दुसरीकडे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना देखील धमकी जी आहे ती दिली होती आणि या प्रकरणाचं आपण संपूर्ण अपडेट जे आहे ते पाहिलेल्या होत्या। मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना अंतरिम जामीन जो आहे तो मिळाला होता आणि त्या संदर्भातच कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। अंतरिम जामीनला आव्हान देणारी याचिका त्या ठिकाणी होती। मात्र आता न्यायालयानं निर्णय देखील दिलेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये जो गुन्हा दाखल आहे त्याबद्दल बाजू जी आहे ती यांची ऐकून घ्यावी आणि त्यानंतर जे आहे ते कोल्हापूर सत्र न्यायालयानं इथनं निर्णय द्यावा अशा पद्धतीचं या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच आहे आज कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी देखील होणार आहे। महत्त्वपूर्ण सुनावणी असणार आहे। या सुनावणीमध्ये नेमकी काय घडामोड घडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच एकीकडे कोल्हापूर मध्ये असलेल्या दाखल गुन्ह्यामध्ये आजची सुनावणी होत आहे, तर दुसरीकडे नागपूरमध्ये देखील प्रशांत कोरेटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। त्या ठिकाणी मात्र अद्याप तो फरार असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळते। कोल्हापूर मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये जरी ते अंतरिम जामीन त्यांना मिळाला असला तरी नागपूरमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ते अद्याप फरार आहे। त्यामुळे निश्चितच आजच्या या सुनावणीकडे कोल्हापूरच्या विशेष करून लक्ष असणार आहे, ज्या ठिकाणी त्यांना अंतरिम जामीन शेवट काही दिवसांपूर्वी मिळाला होता। मात्र आजची ही सुनावणी जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे। उच्च न्यायालयाने देखील त्या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे निश्चितच आहे आज नेमकं सुनावणी दरम्यान काय घडतं हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। गौरी, नक्कीच शेखर, खरं तर सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।